सूर्यदेव मावळायला आला होता. उदासवाणी संध्याकाळ होत होती आणि आपल्या रानातल्या घराकडून निघालेला बाबू म्हाताऱ्या गाव मारुतीच्या देवळाकडे येत होता. अंगापिंडाने बैलासारखा असलेला म्हाताऱ्या, पण आता त्याच्या चालण्यात पूर्वीचा रुबाब नव्हता. हातातल्या सोट्याच्या आधाराने धडपडत भेलकांडत तो येत होता. ज्याला बघून वाघाने लेंडी टाकावी असा म्हाताऱ्या आता वयाने पार थकला होता. पडतील म्हणता बरेच दिवस तग धरून राहिलेले त्याचे दात आता पार पडून गेले होते. लहान डोळे विजत आल्यासारखे वाटत होते. त्याच्या कणखर आणि धिप्पाड शरीरावरची कातडी सुरकुत्या पडून लोंबू लागली होती. छे, माणूस थकला की गेला. जवानी त्याने कितीही गाजवलेली असू दे, 12 रेड्यांचे बळ त्याच्या अंगी असू दे, वर्षे भरली की तो खाली आला. त्याचे सारे संपले. गाडीच्या जुवासारखे आपले रुंद खांदे खाली पाडून म्हाताऱ्या वेशीत शिरला. पांढरीच्या मातीने त्याचे जोडे पाय फुटावले होते. कमरेचे धोतर अंगावरच्या कातडी इतके जुने झाले होते. पूर्वी तो सहसा अंगात काही घालत नसे, पण आज जाड घोंगड्याची बंडी त्याने अडकविली होती आणि दात नसलेले जाभाड सारखे हलवीत तो देवळाकडे जात होता. नवख्या माणसासारखा इकडे तिकडे बघत होता. त्याची पोरेसोरे आता चांगली जाणती झाली होती. संसाराची कुणबाव्याची उस्तावरी ती नीट रीतीने बघत होती. आपल्या म्हाताऱ्या बापाचे त्यांना ओझे वाटत नव्हते, पण म्हाताऱ्या सुखी नव्हता. आपण थकलो, आपले आता काही चालीनसे झाले, ही गोष्ट त्याच्या जिव्हाराला फार फार लागून राहिली होती. पहिल्यासारखा आताही कधी तो दांडगाव्याने एखादा लाकडाचा उंडका उचलू लागे आणि धडपड करूनही त्याला तो जागचा हलत नसे. मग इरेला पडून उसळी सरसा तो त्याला कवेत घेई आणि म्हणे, बाईली तुझा तो तेगार किती, माझ्या हिशोबी बारीक काढी तू. पण असे बोलूनही उंडका जागचा हलत नसे. म्हाताऱ्या घामाघूम होत असे. मग पलीकडे मोठेवर असलेले एखादे पोर ते पाही आणि मोठ उभी करून धावती. कुस्ती सोडवावी तसा बापाला उंडक्यापासून सोडवून म्हणे, अरे राहू दे की उचलत नाही तर, तुला काय वाटतंय, तू आज जवानीतच आहेस का, गप बस ना निवाऱ्याला. एखाद्या वेळी दावे तोडून पळालेल्या जनावराला धरण्यासाठी बाबू म्हाताऱ्या धावून जाई, नेटाने शिंगाला धरी, पण गुराने झिंजाडा मारताच त्याचे हात सुटत. धडपडत बेलकांडत त्याला दूर व्हावे लागे. ज्याला बघताच मारकी म्हणून गाजलेली खोंड तोंड वासत त्या बाबू म्हाताऱ्याला कोलमडून पडण्याची पाळी येई. बलदंड म्हाताऱ्या, पण वयाने खाली आला होता आणि याचंच त्याला वाईट वाटत होते. गेलेले दिवस आठवून तो झुरत होता, चडफडत होता. दगडी पायऱ्यांवर सोटा टेकवून म्हाताऱ्या वर चढला. देवळात अंधार येऊ लागला होता. आढ्याची घाटी बडवून आत जाताच तो अधिक गडद वाटला. गुरुवाने अजून दिवा लावला नव्हता. कोंदट श्वास घेत म्हाताऱ्या जरा वेळ उभा राहिला. डोळ्यांच्या भावल्या मोठ्या होताच त्याला दिसू लागले. शेंद्राने माकलेला बलभीम रुईयाच्या पानांच्या माळा घालून उभा होता. अंगारा कपाळाला लावला. हळूहळू तो बाहेर आला. ज्योत्याच्या दगडावर बसला. नुकतेच तिथे कोणीतरी बसून गेले असावे, कारण दगडाला ऊब होती. छोटा मांडीवर आडवा ठेवून म्हाताऱ्या उगीच बसला. दोन्ही हात जोडून कुठेतरी बघत बसला. सूर्यदेव बुडत चालला होता आणि उदासवाणी संध्याकाळ झपाट्याने येत होती. रानामाळातून परतलेली माणसे जोडे अर्धवट काढून लांबूनच देवाला हात जोडत होती आणि घाईने पुढे जात होती. खांबालगत बसून राहिलेल्या म्हाताऱ्याला कुणी विचारले नाही, कुणी पुसले नाही. तो आपला उगाच बसला होता. खेळाच्या पुढे पटांगण होते. मधोमध दरवर्षी होळी होई. तिथे फुफोटा जास्ती होता. तरणीताठी पोरं लोंपाट हमामा खेळत. त्यांच्या पावलांनी फुफोटा उधळला जाऊन तो देवळाच्या भिंताडावर लिंबाच्या खोडावर बसे. त्या फुफोट्यातच दगडी नाल आणि एक भली मोठी दगडी गोटी पडली होती. नाल पोरे उचलत, पण गोटी भारी होती. कित्येक दिवसात ती कोणी विधभर देखील उचलली नव्हती. नेटाक पोरे झटा घेत, पण ती उचलत नसे. जर कुणी ती उरा इतकी उचलली तर गावातला भारी गडी समजला जाई. सर्वजण त्याला नमून वागत. बसल्या बसल्या म्हाताऱ्याची नजर त्या गोटीवर गेली आणि त्याला आपल्या जवानीची याद आली.
तेव्हा धुळवडी दिवशी सगळे गाव चावडी देवळापुढे जमा झाले होते. नेत्याप्रमाणे पोरे नाल उचलीत होती, तर कुणी गोटीशी झटत होती. तरुणाबांड म्हाताऱ्या आवेशाने पुढे झाला. कोपराने त्याने बाकीच्या पोरांना मागे सारले आणि दणक्या सरशी ती जड गोटी छाती इतकी उचलून खाली टाकली. कासऱ्याभरात उभे राहिलेल्या माणसांच्या पायाखालची जमीन हादरली होती. बाबूंच्या ताकदीने गाव दिपला. पाटलांच्यात आलेला नवा पाहुणा पुढे झाला आणि वरचेवर बाबूच्या पाठीवर थाप टाकून म्हणाला, शाबास 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 पोरा, माझी लेक तुला दिली समज. तिला तुझ्यासारखा नवरा पाहिजे आणि तुला ही बायको तशीच पाहिजे. यावर बाबूने खुलासा केला, पण पाहुणं, माझं लगीन झालंय, 2 लेकरं आहेत मला. या खुशालाने पाहुणा वरमला नाही, उलट जोराने म्हणाला, अरे लका, तू 10 बायका वागवशील, तुला 2 भारी नाहीत. माझी लेक तुला दिली. आणि खरोखरच त्याने लेक त्याला दिली. ताडमाड उंचीची, देखणी आणि जवान पोरगी दिली. ती दिली त्याबरोबर काही कुणबावाही दिला. त्या धनंतर माणसाने म्हाताऱ्याला भाग्य दिलं. हो, माणूस खुश झाला म्हणजे असा होतो. ज्योत्याच्या दगडावर बसून आठवणीतून जवानीच्या काळात गेलेला म्हाताऱ्या बाबू एकाएकी जागचा उठला. हळूहळू दाटू लागलेल्या अंधारातून खंबीरपणे चालत त्या गोटीकडे गेला. क्षणभर उभे राहून त्याने आदमास घेतला. खाकरून उजव्या बाजूला थुंक टाकले आणि पांढऱ्या मिशीवर मूठ फिरवली. पाय फासटले. ते एकदा एक, आणखी एकदा एक असे मागे झाडून पावलाखाली डबरी केली. 2 मेढ्या रोवाव्यात तसे ते जाम रोवले आणि तो खाली वाकला. गोटीला हात लावून त्याने कपाळ शिवले. तळव्यांना माती चोळली आणि गोटीच्या बुडाला हात घातले. श्वास रोखून अंगाचे बळ हाती घेऊन म्हातारा जेव्हा ती गोटी उचलू लागला तेव्हा रक्त उतरून त्याचे डोळे तांबडे लाल झाले. दाटल्या श्वासाने छातीचा भाता फुगला. शिरा तर्र तर्र उभ्या राहिल्या. घशाला कोरड पडली आणि डोसक्याचा पार धोंडा झाला. तो जड दगड उचलता उचलता म्हाताऱ्याचे 5 जीव एका जागी गोळा झाले. तरीही खमाटून तो जोर देतच राहिला. दगड जागचा हल्ल्यासारखा वाटला. म्हाताऱ्याने अवसान एक करून त्याला हलविला असे वाटले आणि एकाएकी म्हाताऱ्या पुढे कोलमडला. त्याचे तोंड धुरोळ्यात बुडले. गोटीवरचे हात लुळे पडले. रोवलेले पाय निखळले. गोटी पोटाशी घेऊन म्हाताऱ्या मरून पडला. जड गोटी उचलता उचलता त्याचा जीव बुक दिशी निघून गेला. काही वेळाने कुणाच्या तरी ध्यानात आले. त्याने आरडा केला. पोरे धावत पळत आली. शोक करून त्यांनी आपला बाप उचलला आणि नेला. मग पुढे काही दिवस लोक येत, ती जागा बघत, धुरोळ्यातला खुणा बघत. म्हाताऱ्या पडला तेव्हा त्याचे पाय इथे होते, तोंड इथे होते असे बोलत, त्याच्या दराऱ्याविषयी बाळाविषयी आठवण काढत. नेहमीच्या सवयीने पोरं गोळा होत, पण गोटीला हात लावायची हिंमत त्यांना होत नसे. झाली तरी मोठी माणसे त्यांना डाफरत. बरेच दिवस कुणाचा हात गोटीला लागलाच नाही. काळ गेला. लोक म्हाताऱ्याचं मरण विसरले. तरणी पोरे तळव्याला माती चोळून पुन्हा त्या गोटीशी झटा घेऊ लागली. तर असा होता बाबू म्हाताऱ्याचा शेवट.